बघा एवढे भेटलेत मग आतमध्ये. नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज पण मी शेतातून व्हिडिओ चालू करते, डायरेक्ट वालीच्या कोपऱ्यातून. आणि आज मग आईन काम सांगितलेलं की सुकलेले जे वाली असतात ते काढूक बोलली आई. आणि आई बोलले की मस्त फुल आता शॉर्ट वगैरे घाल आणि वालीतनी जा, कारण वालीतनी आतमध्ये रिगाग जास्त जागा नाही ठेवू, त्यामुळे घन घातली नाहीत वाली त्यामुळे. आणि आता मग आई बोलले की फुल आता शॉर्ट घाल आणि वाली काढ. म्हणजे आई आणि त्यासाठी आमची चवळी काढतात, म्हणजे जी शेळीत कोपरे केलेले आहेत चवळीचे त्या कोपऱ्यातनी गेली आहेत चवळी काढू. आईन माणसं घेतल्या ना त्यात चवळी काढू, त्यामुळे आज आई थोडं काम कमी पडतं त्याला. आणि मी आता पटकन वाली काढून घेते. आणि वालीचं वेल माझ्या डोळ्यात लागलो, तो खूप हे असता लागल्यावर नंतर ते कशी जखम झाल्यासारखे होते, पण थोडंसंच लागलो माका. हो बघा, हो वेल लागलो माका छोटंसं, म्हणजे चमचमाक लागला मग. आता थोडंसा पटकन जाऊया आणि वाली काढून घेते मी. आणि तिकडे माडांका पाणी सोडले मी, 2 कामं एकदम करूची आहेत. मग पहिलं माडांचं पाणी बंद करते, नंतर इकडे मी येऊन वाली काढते. तर तुमका पण घेऊन वाली काढू जातले मी. बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चला. आता तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही जर काय कडधान्य करत असाल तर तुमका माहितीच असेल हे दिवस पिकण्याचे असतात. म्हणजे जर कडधान्य आपण करतो तर पिकलेला. आणि सध्याचं काजूचं पण सीझन असा फळांचं, म्हणजे फणस वगैरे लागतं. आता आम्ही फणसाची अजून भाजी करूक नाही कुवऱ्याची, बघूया आई कधी टाईम भेटता तो. आणि आता माका मस्त असं काम दिलेलं आहे तर मी करूक जातोय. आणि परत संध्याकाळी पण भरपूर कामं असतली. पहिलं तर मी माडांका पाणी सोडले तर बंद करून येते, आणि त्यानंतर मी वाली काढूक जाते. चला तुमका पण दाखवते. आणि वाली पण पिकले आहेत भरपूर, ते काढूचे आहेत, त्याच्यामुळे आई माका काम देऊनच गेला, आता करूच लागतं त्याला. पटपट करून घेऊया चला. आणि आता आई प्लस पॉईंट भेटलो माझं की आता आमची एक्झाम वगैरे होई दिली. आता 2 पेपर रवले ते पुढच्या महिन्यात गेले, पुढे गेले. त्याच्यामुळे आई आता माका सुट्टी असल्यामुळे आई काय काय कामं सांगत राहता माका. म्हणजे आता काय पूर्ण दिवस घराकडे असतो, त्याच्यामुळे कामच करूची लागतली आहेत. आणि आता काजू सीझन म्हटल्यानंतर काजूत पण जाऊचं लागतं. तर पटपट मी आता हे करून दे, पाणी पहिला बंद करते आणि नंतर वाली काढू घेते. चला. हे बघा मस्त असे आमचे गोंडे फुललेले आहेत. उद्या ते पाडव्यात भेटलेले आहेत, पिवळे आणि लाल आहेत, म्हणजे केशरी कलरचे. आणि हे असतात ते दांडे मोडके गोंडे. आमच्याकडे दांडे मोडके बोलतो, तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा. आणि ह्याची झाडं जास्त असतात अशा गोंड्यांची, आणि झपके गोंड्यांची झाडं कमी आहेत. पूर्ण तिकडेपर्यंत गोंड्याची झाडं लावलेली आहेत. पाणी लागलं की पाणी बंद करूया, पहिला लावूया पटपट. पाणी वगैरे माडांका लावून झाला, पाणी बंद केलं. आता मी वाली काढूक घेते. आई नाही माझ्यासोबत वाली काढून, मला एकटंच काढू हवे. तो वेळ लागलो होतो मग खास खातं चमचमता. पटपट वाली काढून घेते. आणि ऊन अजून पण लागतं, 5 वाजून गेलेत तरी पण ऊन बसता खूप. पटपट वाली काढून घेते आणि नंतर बाकीचं व्हिडिओ बनवते. चला. वाली काढून मी स्टीलचा घामेल घेऊन येले आणि गाळणा, आणि आता टॉवेल गुटावते. सगळ्यात आधी तर मी टॉवेल लावून घेतले माझ्या गालांच्या बाजूने. गालाक एखाद्र वेल लागलो ना, गाल कोणाक दाखव चोरावाचू नाही. मग वेल खूप हे असतं त्याचं, लागलो ना लगेच जखम होते, ती वळ येतं वळ. वाव आता वेगळाच दिसत जाता, पण काल तोंड सेफ राहा बरं. आपला स्टीलचा भांडा, आणि आता त्याला वाली काढू. हे बघा असे सुकेलेले वाली काढूचे असतात आपल्याक. पटपट काढून घेऊया. आईकडे काहीतरी मागायचं आहे ना, तर पहिला असं काम करूचं लागतं माका. आणि हे वाली जे गर असत ना ते 1000 रुपये पाहिली आहे, म्हणजे आई आणि विकतात ना त्या जागेवर. म्हणजे किती महाग असत ते बघा. आपण पटपट काढून घेऊया, म्हणजे आईक पण थोडी मदत होती माझी. आणि मला काल मावशी बोलान गेली आहे की आईक मदत कर म्हणून. आई बाहेर गेली तर घरातली कामं कर. आता मावशीक व्हिडिओ दाखव गयो, मी कामं करते.
वेलीनी पकडले नी वालींचं. तुम्ही एक बघू शकता, असं आतमध्ये गेल्यावर पूर्णपणे वेल असं लागतं, त्यामुळे तोंड घालणं खूप गरजेचं आहे. काठी पण खडखड लागते देवा. आई कशी काढता काय माहित, पहिल्यांदा दिलंय पण मला वेगळं वाटतं. हे बघा काढते आणि गाण्यात आणून होतंय, बाकीचे पण काढून घेते पटपट. आतमध्ये ना खूप गरमी होता, या साईड जाऊ पण भेटायचं नाही, आतमध्ये हात घालूनच काढूचे लागते. टॉम येतात त्या साईडने. आता या साईडला जाऊया आतमध्ये. आतमध्ये अजिबात जागा नाही, एवढे घन घातले नाहीत वाली, सगळे वेल लागतं. तरी पण टॉवेल बांधून सुद्धा म्हणजे तोंडात वेल लागले. आणि तुमका जर कोणाक वालीचे घर हवे असले तर मला कॉन्टॅक्ट करा, म्हणजे सुकल्यावर कॉन्टॅक्ट करा, आता एवढ्याच नको. मी तुमका इंस्टाचा ID देते माझा, त्यावर फॉलो करा आणि मला मेसेज करा. गौरीला 27 असा ID आपण मी खाली टाकते, तर बघा आणि हे करा. कुठचा पण कडधान्य हवे असलं तर मला मेसेज करा, मी तुमका देऊ शकते. आणि जर कोणाक मालवणी मसालो होय असलो तर कमेंट करून सांगा. भाजको मसालो मालवणी माशाचं वगैरे, हिरवं मसालो नाही, भाजलेलो मसालो कोणाक होय तर खाली मी नंबर देते, त्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमका होम डिलिव्हरी भेटू शकता, फक्त पहिल्यांदा पे करूचं लागता. काहीतरी चोरू गेल्यासारखे वाटतं या सगळं बांधून, पण माका म्हणजे गालांका काय जाता नाही. पटपट वाली काढून घेतले आणि भरपूरची कामं आहेत माका गोरीची. आईन माका एकाच कोपऱ्याचे काढू सांगले, म्हणजे उद्या एका कोपऱ्याचे आणि परवा एका कोपऱ्याचे, 3 दिवस वाली जातले काढून 3 कोपऱ्यांचे. खरंच जर तुमका कोणाक कडधान हवे असल्या तर माका कॉन्टॅक्ट करा. आणि जर भाजको मसालो खरंच कोणाक मालवणी होय असलो तर माका मेसेज करा इंस्टाग्रामवर, नाही तर मी तुमका जो नंबर देते त्याका व्हॉट्सअपवर मेसेज करा. त्या नंबरात जावा, मेसेज करा आणि मसाला होय असं तुमका घेवा, कारण त्याचा कलर, त्याची टेस्ट आणि एकदम मस्त, आणि बाजाराच्या पेक्षा कमी भावात म्हणजे कमी रेटमध्ये. आता मसालो चांगलो आहे तरी पण कमी रेटमध्ये तुमका खयक भेटायचो नाही. मी स्वतः खाल्लेलो असे मसालो, तुम्ही जावा आणि घेवा. आणि जर तुमका आवडलं तर परत ऑर्डर द्या. तुम्ही थोडं पण घेऊ शकता, अर्धा किलो पण घेऊ शकता, तसं काय नाही की 1 किलो घेऊ 5 किलो घेऊ. तुमका वाटलं तर 1 किलो किंवा अर्धा किलो घेऊ शकता, पण पहिल्यांदा पे करायचं, नंतर मसालो भेटतो. आणि मुंबई पुण्या कुठे पण भेटू शकता तुमका होत आहे. तुम्ही कोणाक पण सांगा आणि मी तुमका नंबर देते, तो देवा आणि मसाला मागवा जर होय असत तर. मी तर वाली काढते पटपट. आमच्याकडे काय काय कडधान्य आता तुमका मी दाखवतले पुढे पुढे. जर कोणाक होय असला तर मेसेज करा किंवा कमेंट करा. तुमका मी इंस्टाग्राम ID माझं देते. हातांका खास खाऊक लागली. हे बघा वाली. जाऊया आता आपण वाली काढून बाहेर. आतमधले साईडचे थोडेफार काढून झाले. हे बघा मुंगी चढते, तर मुंगी चावाक लागली, सगळा झाला. मग आजपासून वेल लागला, आता मुंगी चावाक लागली माका. माझ्यासाठी नॉर्मल काम आहे, माका सवय आहे सगळ्याची, त्यामुळे काय वाटणार नाही एवढं. लय धमाक झाला लय. आई कशी काम करता बघा.
मी नसते घराकडे. आता सुट्टी पडू दिली मला घराकडे गावतील आई मे महिन्यापर्यंत. काही कामात गेलं का आई एकटेकच करूचं लागतं. बघू शकता मी एवढे वाली काढले एका कोपऱ्याचे. अजून खूप होत आतमध्ये काढूचे बाहेरून आणि असं. पण आईन माका आता ती कामदार येईल त्यांना चाय देऊक सांगितलं ना, चाय बनवून आणून सांगितलं ना तिकडे तवीच्या कोपऱ्यात. मी आता त्यांना चाय बनवून देऊक जाते. आणि आता मी आईक दाखवतले एवढे वाली काढले. कारण कायम आई काम करते ना तेव्हाच मी काम करू जाते आईसोबत. एकटा कधी असं जास्त करत नाही. आई असतं तेव्हा आई हेल्प करू जाते. पण आज आई तिकडे चवळी काढते आणि माका आईन वाली काढूचं हे दिलेलं आहे काम. तर मी आईशिवाय आज एकट्यानं काम केलेलं असेल. आणि आता आईक मी चाय देऊक जाते. ती काकीन जाऊची वाटतं त्यामुळे. बघा एवढे वाली काढले मी एकट्यानं. आणि मध्येच ताईचं जरा व्हिडिओ कॉल येलेलो. मग ताईसोबत बोलत थोडं काम जरा माका हलके वाटलं. म्हणजे ताईसोबत बोलत गप्पा गोष्टी करता झाला लगेच करून. आणि आता काळोख पड दिलं. बाकीची कामं करूया जाऊन पटपट. चला या गेलं समय काय सांगा आता. असं बांधून ना खूप बरं वाटतं मग. डोके असं घट्ट राहता. आणि आता वाईट चवळी आईसोबत काढूक लागल्यानंतर काढूक पड दिलो. पण मला काळजी घेऊन येऊची जाऊन. कारण 2 दिवस काळजी देऊक नाही मी. त्या दिवशी येऊन गेले त्यानंतर येऊकच नाही. काळजी घेऊन जाऊया घराकडे पटपट. आणि तिकडे आई आणि चवळी काढते. एवढं पण काळोख होऊ नाही अजून दिसता बाहेर बरं. असं लोक खूपच बरं दिसता बांधल्यावर. आता केस सगळे वीस काढते. फणस पण खूप लागले या वर्षी आमचे. काजी पडलेत पटपट निवडते आणि घेऊन जाते. हे बघा खालच्या काजूचे एवढे काजू भेटलेत माका. आता हे वरच्या काजूकडे येलं. इकडे पण खूप पडलेत. माका वाटतं माका इथेच मोठून घेऊन जाऊचे लागतले. आणि एक गोष्ट की माका यूट्यूबवरून खूप चांगलं रिस्पॉन्स आहे तुमचं सगळ्यांचं. त्याच्यामुळे मी जसं पॉसिबल होतं तसे व्हिडिओ बनवत राहतले. एवढ्यात तर काय मी कुठे कामा वगैरे जावते नाही. त्याच्यामुळे आमच्या इकडचं शेत आणि आमच्या इकडचं शेती वगैरे कशी करतात ह्या सगळ्या तुमका बघू भेटतेला. हे बघा घम्याल भरून काजी भेटले आहेत माका. आणि अजून वर खूप पिकले. उद्या आपण गकला घेऊन येऊया. काजू काढूची जी काठी असते ती आमच्याकडे गकला बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा. उद्या मी गकला घेऊन येते आणि काजू काढते. आता घेऊन जाऊया एवढे. काळोख पड दिलं. चला.